अगं खरं माझी तब्येत आता व्यवस्थित आहे. हो हो अगं इथे सगळी लोक काळजी घेणारीच आहेत. हो सगळी माझीच माणसं आहेत ना. हो 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 ग. हे बघ आता तू इकडलं टेन्शन घेऊ नकोस. हां स्वतःची काळजी घे आणि आपल्या होणाऱ्या बाळाची सुद्धा. कळलं ना. हां आणि औषधं घेतेस ना तू आणि चेकअप. हां तुम्ही इथून जा. सुषमासाठी तरी जा. कुठे जाऊ मी? आणि तू अण्णांना ओळखतोस ना? काहीही होणार नाही. तुम्ही फक्त इथून माझ्यासोबत मुंबईला चला. बाकी सगळी व्यवस्था मी करतो. अगं हो माझं काही. हो हो असं बरं मी नंतर फोन करतो. हा थोडा वेळ. हा काय बायले वांगडा गजाली चाललेले? हो काय म्हणा काय होती बाल तुझी? काय नाही का सहज आपली गजाली काय. मग हाय सर मुक्काम किती दिवस तुझो? हाय सर थोडीशी कामं आहेत ती झाली का निघायचं. याक सांगू ऐकशीत? हा किती जाता मुंबई किती दगदग असा थंयसर. बायलेक सुद्धा बोलवणार तू. हो अरे हो हो अरे ऐक तरी माधवा. अरे, हे का काय झाला असं खाई गेलो? आज हैसर कसं काय येणं केलंस? काय विचारते? इथे येईलस? का रे? अरे हे का काय झाला? या इथे कशाला आल्या? ह्या इथे कशाला आल्या? मी सुचवलेला पर्याय जर नको होता तर नाही म्हणायचं ना. इथे यायची काय गरज आहे? आता अण्णांना कळलं तर. अरे बापरे. अण्णांना सांगितलं तर माझं काय खरं नाही. आधीच त्यांचा माझ्यावर राग. त्यात परत मी त्यांच्या विरोधात जाऊन काय करतोय कळलं तर मला तर घरातूनच बाहेर काढतील. इथं काहीच नाही. आईने मला हट्टाने इथे थांबवून घेतोय म्हटल्यावर तिला पण त्रास देत बसतील. मूर्ख आहे. मूर्ख आहे बाई. तिला ना या गावात तिचं काय होणार आहे ना हे देखील ठाऊक नाहीये. अरे स्वतःच नाही तर नाही आपल्या मुलीच्या आयुष्याचा तरी विचार करायचा ना. काय म्हणावं हिला काय करावं काही कळत नाही. माधवा काय रे का आला? एकटोच काय बडबडवतोस? काय होतं? बुधूतला पाणी संपलं कधीच. हो हो अण्णा हं? अहो घाबरताय कशाला? तुमचंच घर आहे आणि कुणी आलं तरी तुम्हाला कोणाची भीती आहे? तसे या घरात तुमच्या आवाजापुढे कुणाचाच आवाज चालत नाही. पान खाणार का? हं? पान? हं.
घे. हो तुमका चाय वांगडा काय हवा काय? बटर दी. देते. घेवा. गो हँका नेऊन दे चाय. होय. अण्णा चाय. हम्म, हम्म, हम्म. मी घेते नंतर. जीभ भाजली का? चुना जास्त झाला वाटतं. घेवा. ह्या काय? नाही घेतला नाही अण्णांनी चाय. पान खाला नाही ना. अगो मगापासून दोनदा मागितल्याने. बरा दत्ता तू घे. अहो त्यांका कित्याक देतास? घेतला नाही ना त्यांनी. अगो आता कोण घेतलं? घेत कोणतरी दुसरा. की बाय अगदी येळेवर इलास बघा. सरिता त्यांका पाठ दे गो. हो होय तो लाल माठ देवा. माका देतास पाठ? गो हळू. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नको. बसा तुम्ही बसा. कसे आहात तुम्ही? मस्त असे. आता काय नातवंडाची वाट बघतोय. ती इली ना की डोळे मिटूक मोकळा. हाय काय बोलतास? मरो तुमची दुश्मना. एवढ्या निर्मळ मनाच्या बाईला दुश्मन तरी कुठे असतील? किती माणसं जोडली आहेत त्यांनी. आता माझंच बघ ना, कोण कुठून आले मी आणि लहान बहिणीसारखं जपतात. अहो आपल्याकडसून जेवढा होईत ना तेवढा करायचा. बाकी सगळा तो करतल. घे बाय चाय थंड झाली. बस थांबा गरम करून देते तुमका. काय जा काय बघता मका खरा खरा काय त्या सांगा. काय ता बघ हं, माझ्या कानावर पडलेला असा काय काय. काय पडलेलं असा तुझ्या कानावर? अण्णांका कळला तर ऐक त्रास. विचार करू होय होतो मूर्ख. तू आ आणखी 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 काय एवढाच ऐकलंय. तूच सांग तू कोणाबद्दल काय बडबडत होतस? काय नाही ग. ते आपलं चल हं. हा मका कळणार नाही. त्या सहज होता. खरा खरा सांगतस की छाया अगं मी खरंच सांगतोय. तुला खोटं वाटणं स्वाभाविक आहे. पण मी जे सांगताय ना ताच खरं असा सत्य असा. हा काय सा जाऊन दे काय ता सांग देत पण माका ऐकूचा असा. छाया अण्णांका कळलं ना तर अण्णा रागवतील की मी नवीन गोष्ट लिहितोय म्हणून. मग आईला पण त्रास देतील उगाच.
हो की नाही? त्यांना आवडत नाही ना हे सगळं, होय ना? हो 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 हं. काय गो, खाली काय चाललेलं असा? आगा काय माहिती? अगं असं काय? बघ जा, ती पाटणकर बाई येईल ना, काय म्हणता बघ जा. बरं, पाणी तरी आणशील माझ्यासाठी? जा जा. हो, ऐक. घ्या. अहो कशाला उगाच त्रास करून घेतलात? अहो चाट कसलो त्रास, आमच्याकडे दिवसातून 10 वेळा होता. आज काय सहज येलस की? अ, हो तसं सहजच आले मी, पण आज मी तुम्हाला त्रास देणार आहे. काय सांगतास? मस्करी. तुमचा त्रास नाही, काय काम असा तुमचा? नाही काही नाही, मागच्या वेळेला मी तुमच्याकडनं हळदीच्या पातोळ्या शिकायला आले होते की नाही, तेव्हा फारशा काही जमल्या नाही. म्हटलं आता वेळ आहे तर जरा शिकून घ्याव्या. पण आता घरात कोण खाणार असा? अगो असं काय, सुशल्याक करून पाठवतले. अरे होय खरा, माधव भाऊजी देऊन येतील ना. हो ना. बरं, ही हळदीची पानं. बरं. छाया, अगं कशी आहेस तू? मी बराच आहे. हो पाणी घेऊन खाई चाललंस? तर माधवाक शोक लागलो हा. होय हा तो. वरती असा. हो. माधव कधी जातोय मुंबईला? काय माहित नाही हो, पण हैसर इलो ना की पायच निघणार नाही त्याचा. हा, दत्ता चल, मग नारळ काढून दे पातोळ्यासाठी. अरे हो, मी आणायलाच विसरले. मग हे पैसे आणून देवा. हो, काय बोलतोस? मस्करी. त्यांच्याकडे कसले पैसे? मस्करी. ती नंतर कर, आधी पातोळ्या करू घे. सरिता ना माझ्यापेक्षा चांगले पातोळे करता. दत्ता चल, तू देतोस ना नारळ काढून. चल वाईच बस. हा इलय. पानं धुतली आहेत, फडक्याने फक्त पुसून घे. वय ता सगळा करतय मी, पण तुमका करूक होया ता करणारच नाही, आणि नको ता किती करत राहतास. म्हणजे काय चाललेला हा कळणार नाही काय माका? माधव भाऊजी तुमच्याकडे न सांगता येत की त्या घराकडनं कधी जातात कळणार नाही आमका. ते दिवस पण अभिराम भाऊजींका आंबोळे दिलेले ते तुमच्याकडे नेऊन दिला नी. तुमचा काय चाललेला हा कळणार नाही माका. वेळीच सावरा हा, नाहीतर मागे ना उकड काढायची. उकड कळता ना काय बोलतोय ता? पातोळे झाले ना की सगळे बसान खाऊया. हो हो. अरे पिंजऱ्यातल्या वागा एका जाग्यावर उभो रव. काय गो, खाली काय चाललेलं असा? कोणाचा? अग सगळ्यांचाच. काय चाललेला? रोजचा चाललेला. अगो खाली त्या पाटणकर बाई इल्या आहेत ना. होय इले होत, रांधाप खणात बसले होत. हा, आणि अण्णा अण्णा असतली खरी तरी आपला काय करूचा. हा. बाकी काय चाललेलं असा का खाली? अरे बाबा सगळी जण मिळून रांधतात. हो काय? आणखीन काय विशेष चाललेला असा? या बघ तुका नेमक्या काय होया ता माका सांग. अगं भाऊजी बरं झालं तू इलस, सांगे का खाली काय चाललेला असा. ग- मगासपासून तास तास विचारून ना माझ्या डोक्यात ताप केले ना. मूर्ख. भाऊजी हा? जेवण तयार असा, पातोळं केलंय. हळदीची पानं ना पाटणकर बाईने आणलेली असत. येताच ना जेव.
हो हो येते. हा हा रवी माका काय छाया जा आता. ए माधवा आलो आलो. छाया घेवा मी जाते माझ्या खोलीत. ताई नु पातळ याकच दे. बस एकच. वय माधवा ये बस. हा माधव इथेच बस. हा माधव भाऊजी हैसर बसा ना. हैसर पान वाढला तुमचा. मी हेंका देऊन येते. हा तुमकाच घेऊन याय होते. तुम्ही हैसर खातास की पाणी आहे. असं काय? मी हात धुवून येते. हा हे काय झालं तुमचा? हो. पातोळे कसे झाले होते? बरे झाले होते ना? हो खूप छान झाले होते. आता मी सुद्धा करेन आणि सुषमाला करून पाठवेन. हात धुवून आले. हा
माझा निर्णय झालाय. मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणार. यापुढची जबाबदारी माझी नसेल. मी तुझ्यासोबत मुंबईला यायला तयार आहे.